माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पॉसिबिलिटी थिंकिंग सकारात्मक विचारसरणी शक्यता विचारसरणीचे पुरस्कर्ते डॉक्टर रॉबर्ट शुलर हे सांगतात, बी रिअलिस्टिक या दोन शब्दाने आपण देवाचे स्वप्न, देवाची आशा आणि देवाची योजना आपल्या जीवनामध्ये साकार करू शकत नाही. म्हणून आपण ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्तावरील विश्वासाने आपल्या जीवनामध्ये सर्व काही साध्य करू शकतो. सर्व काही आपल्याला शक्य आहे ते फक्त आणि फक्त ख्रिस्तावरील विश्वासामुळे. म्हणून आपण ह्या जगाच्या आणि वास्तवाच्या जीवनाच्या पलीकडे पाहायला पाहिजे. म्हणजेच या जगाच्या पलीकडे पाहणे ही आपली आशा आणि श्रद्धा असली पाहिजे. ह्यासाठी ते एक उदाहरण देतात, ते म्हणजे टॉम डेम्सीचे. टॉम डेम्सी हा तरुण जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याचा उजवा पाय अर्धा होता, उजवा हात व्यंगयुक्त म्हणजेच अपंग होता. आणि तरी त्याच्या जीवनामध्ये पुष्कळ अशी श्रद्धा होती. त्याची श्रद्धा ख्रिस्तावर होती आणि त्याने ठरवलेलं होतं की मला फुटबॉल खेळायचा आहे. आणि तो फुटबॉल खेळलासुद्धा. तो जेव्हा हायस्कूलमध्ये होता तेव्हा त्याने फुटबॉल खेळला. संघामध्ये किकर म्हणजेच गोल करणारा एक प्लेयर झाला. त्याच्यानंतर तो कॉलेजमध्ये गेला तेव्हासुद्धा त्याने हे स्वप्न पुढे ठेवलं आणि तो त्या संघामध्ये सुद्धा एक किकर म्हणजेच गोल करणारा उत्कृष्ट असा प्लेयर झाला. त्याच्यानंतर त्याचं कॉलेज संपल्यानंतर त्याचं ध्येय जे होतं, त्याचं स्वप्न जे होतं, ह्याला धडाडी मिळाली आणि तो अविश्वसनीय स्वप्न पाहू लागला. त्याला एक प्रोफेशनल फुटबॉल प्लेयर व्हायचं होतं. आता शारीरिक अपंगत्व होतं आणि हँडिकॅप असल्यामुळे कोणीच कोच त्याला घ्यायला तयार नव्हते. परंतु एका कोचने त्याला स्वीकारलं आणि तो न्यू ऑर्लिन सेंट्स ह्या फुटबॉल संघाचा एक प्लेयर बनला. आणि मग 1972 साली जे शक्य नव्हतं, आजपर्यंत कोणीच लांब गोल मारला नव्हता, अशा वेळेला 63 यार्डवरून त्यांनी गोल नोंदवला. हे सर्व त्याला शक्य झालं कारण तो वास्तववादी नव्हता. डॉक्टर रॉबर्ट शुलर सांगतात की टॉम डेम्सी त्याच्या जीवनामध्ये यशस्वी फुटबॉल प्लेयर झाले ते केवळ आणि केवळ फक्त त्याचा ख्रिस्तावरती विश्वास होता. ह्यामुळेच ख्रिस्तावरील श्रद्धेमुळे त्याचे जे स्वप्न होते ख्रिस्ताने ते साकार करण्यास त्याला सामर्थ्य दिलं, मदत केली, शक्ती दिली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना सांगत आहे, तुम्ही अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. आता प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना त्याच्या दुःख सहनाविषयी, मरणाविषयी सांगत होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाच्या वेळेला, मरणावेळी शिष्यांनी अस्वस्थ होऊ नये, हतबल होऊ नये, निराश होऊ नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मनामध्ये एक आशा, शांती आणि विश्वास निर्माण करत होते. आपल्याही जीवनामध्ये कधी कधी बिकट परिस्थिती येते, वाईट परिस्थिती येते आणि आपल्याला वाटते की सर्व काही संपलेलं आहे, आपण निराश होतो, हतबल होतो. अशा वेळेला एकच आशा आपल्या जीवनामध्ये असते, ती म्हणजे ख्रिस्तावरील विश्वासामुळे. आणि ख्रिस्तावरील विश्वासामुळे आपल्याला समजते की आपलं जीवन हे सर्व काही सुरळीत आहे. कारण जे मानवाला शक्य नाही ते देवाला शक्य आहे. आपण विश्वास ठेवायला हवा की आजपर्यंत जे काही आपल्या जीवनात घडलेलं आहे सर्व काही व्यवस्थित सुरळीत घडलेलं आहे हे ख्रिस्तावरील विश्वासामुळे. आणि पुढेही भविष्यामध्ये सर्व काही व्यवस्थित घडणार आहे, सर्व काही चांगलं होणार आहे, हा आपला विश्वास असला पाहिजे. म्हणजे आपल्या मनामध्ये भीती नसणार आहे, आपल्याला चिंता लागणार नाही, कारण आपला विश्वास ख्रिस्तावरती आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर यशाया संदेशाद्वारे यशायाचे पुस्तक अध्याय 55 ओळी 8 आणि 9 मध्ये आपल्याला सांगत आहे की माझ्या कल्पना ह्या तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत. ज्याप्रमाणे आकाश हे पृथ्वीहून उंच आहे त्याचप्रमाणे माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत, माझे मार्ग तुमच्या मार्गाहून उंच आहेत. आणि हे आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना सांगत आहे की मी स्वर्गातून आलेलो आहे, मी आता पित्याकडे जात आहे आणि तुमच्यासाठी जागा तयार करत आहे. आणि ही जागा तयार करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जात आहे. आणि अशा वेळेला थोमा सांगत आहे, प्रभूजी तू कुठे जात आहे आम्हाला ठाऊक नाही, मग आम्हाला मार्ग कसा ठाऊक असणार. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाविषयी बोलत होते.
स्वर्गातून आलेले होते, स्वर्गात जाणार होते, स्वर्गाविषयी बोलत होते, परंतु शिष्याला समजलं नाही. हाच थोमा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला होता तेव्हा त्या प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना दर्शन दिलेलं होतं आणि ह्या शिष्याने थोमाला सांगितलेलं होतं की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलेलं आहे, तो पुनरुत्थित झालेला आहे. तेव्हा थोमाने काय उत्तर दिलेलं आहे हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. त्याच्या कुशीत हात घातल्याशिवाय आणि त्याच्या हाताच्या जखमेमध्ये बोट घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. थोमाप्रमाणे आपण सुद्धा अल्पविश्वासू बनतो. पाहिल्या वाचून मी विश्वास ठेवणार नाही, जे दिसते त्याच्यावरच मी विश्वास ठेवणार आहे, ही जर आपली संकल्पना असेल तर आपण विश्वासामध्ये वाढणार नाही. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दूरदृष्टी देत आहे. या जगाच्या पलीकडे पाहण्यासाठी आपल्याला सांगत आहे, या वास्तवाच्या पलीकडे पाहण्यासाठी सांगत आहे. या जगाच्या पलीकडे जग आहे, त्याला आपण स्वर्गीय राज्य म्हणतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तसं पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यासमोर पुष्कळ असे चमत्कार केलेले होते. 5,000 लोकांना जेवण देऊन तदनंतर सांगितलेलं होतं की स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. त्यानंतर परमेश्वर पित्याला गौरव देऊन लाजरसला कबरेतून बाहेर काढलं होतं, मरणातून उठवलेलं होतं. आणि आज थोमाला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मार्ग सत्य जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त एकमेव मार्ग आहे पित्याकडे जाण्यासाठी. आणि जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरतो तेव्हा आपल्याला ठाऊक आहे की आपण जीवनामध्ये भडकणार नाही, भरकटणार नाही, आपण पित्याकडेच जाणार आहोत. तदनंतर प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मी सत्य आहे. सत्य काय आहे की प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडून आलेले होते आणि पित्याकडे जाणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, पिता आणि मी एक आहे, माझ्यापासून कोणालाही पित्याकडे जाता येणार नाही. एवढं सांगून सुद्धा फिलिप सांगतो की प्रभूजी आम्हाला पिता दाखवा म्हणजे पुरेसा आहे. फिलिपने सुद्धा अल्पविश्वास दाखवला. आता विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे न दिसणाऱ्या गोष्टीविषयी खात्री होय. जेव्हा आपली विचारसरणी थांबते तिथे विश्वास सुरुवात होतो. इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, वेअर आर रिझनिंग स्टॉप्स देअर बिगिन्स फेथ. आणि जेव्हा आपल्याला समजते की आपला विश्वास ख्रिस्तावरती आहे तेव्हा आपलं जीवन सुरळीत होत असते. कारण भविष्य आपल्याला कोणालाच ठाऊक नाही. आपलं जीवन हे सुरळीत आणि सफळ आहे ख्रिस्तामध्ये. जरी थोमा आणि फिलिप यांनी अल्पविश्वास दाखवला तरी पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव आल्यानंतर त्या दोघांनी आपलं जीवन ख्रिस्तासाठी व्यतीत केलेलं आहे. ते ख्रिस्तासाठी जगले, ख्रिस्तामध्ये मरण पावले आणि आज ते ख्रिस्ताबरोबर आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आपणा सर्वांना अभिवचन दिलेलं आहे की मी स्वर्गात जात आहे आणि तुमच्या सर्वांसाठी जागा तयार करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपणा सर्वांसाठी स्वर्गातच जागा तयार केलेली नाही तर त्याच्या हृदयात सुद्धा जागा तयार केलेली आहे. ही स्वर्गाची जागा प्राप्त करण्यासाठी, मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करूया, तयारी करूया. म्हणजे जिथे आपला ख्रिस्त आहे तिथे आपण सुद्धा असणार आहोत. आमीन.